आता मोदक करण्याचं टेन्शन सोडून द्या. या टिप्स वापरून मस्त असा कळीदार कुठल्याही पद्धतीचा मोदक अगदी झटपट तयार करा. मोदक उकडीचा असो किंवा तळणीचा, कणकेचा असो किंवा तांदळाच्या पिठाचा. मोदक करायचे म्हणजे सारण तयार पाहिजे. आता सारण अगदी सोप्या पद्धतीनं होतं. यासाठी काय करायचं तर खोवलेला ओला नारळ घ्यायचा. जेवढा नारळ त्याच्या निम्मा गूळ घालायचा आणि हो, गुळाचंच सारण करा म्हणजे ते खमंग होतं. त्यामध्ये वेलदोड्याची पूड घालायची आणि तुपावरती परतून घ्यायचं. आता सारण झाल्यानंतर कणिक घ्यायची आणि कणकेमध्ये चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं मीठ घालून थोडंसं तेल घालायचं आणि लागल तसं पाणी घालून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. जेवढा घट्ट शक्य आहे ना तेवढा तो घट्ट मळून घ्यायचा. कारण फक्त आपण कणिक वापरतोय, यामध्ये रवा मैदा काही घातलेलं नाही आहे. त्यामुळं काय होतं तर ही कणिक थोड्या वेळाने थोडीशी सैल पडते आणि आपल्याला ही मुरत पण ठेवायची. म्हणून मग मळताना शक्य तेवढी घट्ट मळायची. त्यानंतर काय करायचं तर याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि गोळ्याची पारी लाटून घ्यायची. पारीसुद्धा मध्यम आकाराची झाल्यानंतर काय करायचं तर गवती चहाची काडी किंवा कोणत्याही गवताची, पण ते चांगलं असावं. आता गवती चहा जो आहे तो आयुर्वेदिक औषधच आहे किंवा आपण चहात वगैरे वापरतो, खायला वापरतो, त्यामुळं काही काळजी नाही. किंवा मग नारळाची झावळी जी असते ना त्यातलं छोटासा तुकडा घ्यायचा आणि हातावरती अशा ह्याच्या पाकळ्या पाडून घ्यायच्या. कोपरे फक्त दुमडून घ्यायचे आणि जेवढ्या अंतरावरती तुम्हाला हवं आहे ना तेवढ्या अंतरावरती छोट्या छोट्या अशा ह्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या. मस्त सुबक मोदक होतात. आणखीन एक ट्रिक आहे की ज्या सोप्या पद्धतीने तुम्ही मोदक करू शकाल. इथून पुढं तुम्हाला कधीही मोदक करताना काळजी नाही. आणि नवीन कोणी शिकणार असेल ना तर त्यांना हा व्हिडिओ मात्र नक्की शेअर करा. म्हणजे कळ्या पाडण्याचं, मोदकाच्या पाकळ्या करण्याचं काम त्यांचं सोपं होईल. आणि जर का सुगरण असाल की अगदी व्यवस्थित पाकळ्या येतात तर ही झटपट टीप एकदा तरी तुम्ही वापरून बघा. तर चला, हे बघा तुम्ही आता बघू शकता कसं छान कोपरे दुमडले जातात. आणि जेवढ्या अंतरावर जेवढ्या उंचीवर हवेत ना तेवढे पाडून घ्या. आणि नंतर एक 3-4 कळ्या पाडून झाल्या की त्याच्यावरती आतमध्ये थोडासा खोल खड्डा करून आपण सारण भरून घ्यायचं आणि या कळ्या फक्त अलगद हाताने दुमडून घ्यायच्या. कणिक अजिबात या गवताच्या काडीला चिटकत नाही. का चिटकत नाही तर कणिक आपण अगदी घट्ट मळून घेतोय. कणिक जर का सैल झाली ना तर थोडंसं पीठ घालून पुन्हा एकदा मळून घ्या. जेवढी कणिक घट्ट ना तेवढ्या आपल्या पाकळ्या छान होतात. तर कशी वाटली ही ट्रिक सांगा बरं. आता बघा तुम्ही मोदक बघू शकता एकसारखा मस्त असा पाकळ्या पडून भरपूर म्हणजे काठोकाठ सारण भरून तयार होईल. आता खरं तर अगदी नवशिके जे आहेत ना त्यांच्यासाठी ही खूप उपयोगी टीप आहे. म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही की मोदकाच्या पाकळ्या एकसारख्या करायच्या कशा. जर का तुम्हाला डॅम्स किचनच्या या नवीन टिप्स आणि ट्रिप्स जर आवडत असतील ना तर एक लाईक करायला विसरू नका. बघा म्हणजे नवीन घरामध्ये लग्न होऊन आलेल्या सुना असतात ना त्यांना जरी स्वयंपाक येत असेल ना तरीसुद्धा कधी कधी त्यांचा गोंधळ उडतो आणि मग काहीतरी चुकतं. तर हे चुकू नये म्हणून किंवा आपल्या मुलींना आपण नवीन स्वयंपाक शिकवत असू तरीही तुम्ही या टिप्स वापरू शकता. काही वेळेला काय होतं की आपल्याला सुद्धा नेहमी परफेक्ट जमणारे पदार्थ गडबडीच्या वेळी किंवा घरी पाहुणे असताना हमखास काही ना काही कारणाने चुकतात. तर अशा छोट्या छोट्या टिप्स जर आपण वापरल्या ना तर आपलं काम आणखीन हलकं होतं, सोपं होतं आणि पदार्थही छान होतो. म्हणजे बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की नेहमी जमणारा पदार्थ गडबडीच्या वेळी मात्र चुकतो. तर आता बघा हा म्हणजे नवीन आकारातील रवी म्हणायला हरकत नाही. तर या रवीची सुद्धा आपण ट्रिक वापरतो आहोत. घट्ट असा कणकेचा गोळा छोटासा घ्यायचा आणि त्याला ही अशी रवी लावून घ्यायची. पण काय करायचं तर या रवीला थोडंसं तेल लावायचं म्हणजे मग याला कणिक चिटकत नाही. हव्या तशा छान सुबक पाकळ्या करून घ्या आणि नंतर सावकाश सोडवून घ्या. पुन्हा सांगितलं तसंच करायचं. सोडवून घेतल्यानंतर म्हणजे पारी सुटल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर असं सारण भरायचं. हे बघा तुम्ही बघू शकता कसं मस्त असं जमतंय की नाही. आणि मग पुन्हा भरपूर सारण भरून एक एक पाकळी फक्त बोटाने जोडायची. म्हणजे याही पद्धतीने तुमचे मोदक अगदी मस्त असे होतील. कशा वाटल्या टिप्स.
आणि हो, हा व्हिडिओ जर का माझे भाऊ मंडळी किंवा भाऊजी, दीर बघत असतील ना, तर त्यांनीसुद्धा हा तुमच्या बहिणीला, बायकोला किंवा मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. तर असे मस्त मोदक तयार झाले. एकसारख्या पाकळ्या केल्या. मोजून गोल केले होते 21 आणि 21चे मोदक तयार केले. उकळत्या पाण्यावरती चाळणी ठेवून वाफ काढली 15 मिनिटासाठी आणि 15 मिनिटानंतर घरातल्या गणोल्या पण खुश आणि गणोबा पण खुश. गणपती बाप्पा मोरया.